Standard 8 Subject Science Lesson number 7 Metals and Non-Metals. Metals म्हणजे धातू, non-metal म्हणजे अधातू. All materials in the world are made up of elements, compounds and their mixtures. सगळे जे पदार्थ जे आहेत हे पदार्थ मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणापासून बनलेले आहेत हे आपण मागच्या धड्यामध्ये बघितलं. These elements are classified into 3 groups. आता यातली मूलद्रव्ये जी आहेत ही मूलद्रव्ये 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेले आहेत. मेटल, नॉन मेटल अँड मेटॅलॉइड्स. धातू, अधातू आणि धातू सदृश्य मेटॅलॉइड म्हणजे. यापैकी आपण या लेसनमध्ये मेटल्स अँड नॉन मेटल्स बघायचे आहेत. या लेसनमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स, युजेस ऑफ मेटल्स, नोबल गॅसेस, नोबल मेटल्स हे बघायचं आहे. सोपा याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे भौतिक गुणधर्म. फरक स्पष्ट करायला हे विचारलं जाऊ शकेल किंवा फिजिकल नुसता मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज लिहा किंवा नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज लिहा, यासाठी हे प्रश्न असतील. आता दोन्हीची तुलना करून आपण ह्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत हे बघायचे आहेत. मेटल आणि नॉन मेटल, धातू आणि अधातू या दोन्हीची तुलना करून बघूया म्हणजे पटकन समजेल. पहिले आहे फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे भौतिक अवस्था. कोणत्या अवस्थेमध्ये असतात तर अंडर नॉर्मल टेम्परेचर, ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल्स आर इन सॉलिड स्टेट. स्थायू अवस्थेमध्ये असतात धातू. ह्याला एक्सेप्शन जे आहे फक्त मर्क्युरी अँड गॅलियम विच इज इन लिक्विड स्टेट. पारा आणि गॅलियम हे लिक्विड स्टेटमध्ये असतात आणि सगळे मेटल जे असतात हे सॉलिड स्टेटमध्ये असतात. त्यानंतर नॉन मेटल्स. नॉन मेटल्स म्हणजे अधातू. सगळे जे अधातू आहेत हे धातू दे आर इन ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर, दे आर इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट. कुठल्या कुठल्या अवस्थेमध्ये असतात तर सॉलिड, स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये आढळतात. यालासुद्धा एक्सेप्शन्स आहेत पण फक्त तुम्ही हे 3 स्टेटमध्ये नॉन मेटल्स असतात हे लक्षात ठेवायचं आहे. देन लस्टर. लस्टर म्हणजे चकाकीपणा. मेटल्स हॅव लस्टर. धातू हे चकाकतात. उदाहरणामध्ये आपण घरामध्ये एखादं तांब्याचं भांडं घेतलं आणि ते घासलं लिंबानं किंवा चिंचेनं तर ते भांडं काय होतं, चकाकतं. चकाकीपणा येतो त्याला. म्हणजेच काय, धातूंच्या अंगी लस्टरसपणा असतो, चकाकीपणा असतो. नॉन मेटल डू नॉट हॅव लस्टर. अधातूंच्या अंगी हा चकाकीपणा नसतो. देन हार्डनेस प्रॉपर्टी म्हणजे कठीणपणा. मेटल्स आर हार्ड. जनरली मेटल्स आर हार्ड. धातू जे असतात कठीण असतात. याला एक्सेप्शन आहे. सोडियम आणि पोटॅशियम हे सॉफ्ट असतात परंतु सगळे मेटल जे असतात हे हार्ड असतात. नॉन मेटल्स दे आर ब्रिटल म्हणजे काय असतात, ठिसूळ असतात. उदाहरणार्थ कोळसा घेतलं आणि त्याला हातोडीने ठोकलं असता काय होतं तर त्याची पूड होते म्हणजे ठिसूळपणा त्याच्या अंगी आपल्याला दिसून येत असतं. आणि याला फक्त नॉन मेटल्स आर ब्रिटल. फक्त याला एक्सेप्शन आहे. डायमंड इट इज अ नॉन मेटल म्हणजेच कार्बनचा ॲलोट्रॉप आहे डायमंड आणि हा डायमंड सर्वात कठीण असतो याच्यामध्ये. तुम्ही लक्षात ठेवायचं मेटल्स आर हार्ड, नॉन मेटल्स आर ब्रिटल. देन डक्टिलिटी प्रॉपर्टी. डक्टिलिटी प्रॉपर्टी म्हणजे काय तर धातू जे असतात हे धातू उदाहरणार्थ सोने, चांदी जर घेतलं तर त्याच्यापासून तारा काढता येतात. दे कॅन बी ड्रॉन इन टू थिन वायर्स. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड डक्टिलिटी. मेटल्स हॅव डक्टाईल. सोन्याची तार काढता येते, तांब्याची तार, चांदीची तार हे सगळे मेटल्स आहेत. मेटल्स हॅव डक्टाईल. त्यापासून तारा काढता येतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड डक्टिलिटी. नॉन मेटल डू नॉट डक्टाईल. नॉन मेटल अधातूंच्या अंगी हा गुणधर्म नसतो. डक्टिलिटी हा गुणधर्म नसतो. देन मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी म्हणजे काय तर मेटल्स कॅन बी ड्रॉन इन टू थिन शीट्स बाय हॅमरिंग ऑन इट. मेटल धातू ठोकून
त्यापासून त्यांचे पत्रे तयार करता येतात. शीट्स म्हणजे पत्रा तयार करतो. एक्झाम्पल ॲल्युमिनियम जर घेतलं, ॲल्युमिनियम ठोकून त्यापासून ॲल्युमिनियमचा पत्रा केला जातो. आयर्न लोखंड घेतलं, लोखंडाचे पत्रे बनवता येतात. देअरफॉर दिस प्रॉपर्टीज कॉल मॅलेबिलिटी. देअरफॉर मेटल्स हॅव मॅलेबल. धातूंच्या अंगी मॅलेबल हा गुणधर्म असतो. नॉन मेटल डू नॉट हॅव मॅलेबल. मॅलेबल हा गुणधर्म नसतो. देन कंडक्शन ऑफ हीट, उष्णतेचे वहन. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. मेटलमधून उष्णता वाहून नेली जाते. म्हणजे कॉपर, ॲल्युमिनियम, सिल्वर आर दी बेस्ट कंडक्टर ऑफ हीट. कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, उष्णतेचे सुवाहक मानले जातात. नॉन मेटल्स दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. अधातू बॅड कंडक्टर, दुर्वाहक असतात. देन कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय तर विद्युत वहन क्षमता. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. धातूमधून विद्युत वहन होऊ शकतं, परंतु नॉन मेटल्स दे आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यांच्यातून विद्युत वहन होऊ शकत नाही. इथे एक्झाम्पल गुड कंडक्टर कॉपर, इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे डेन्सिटी. मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय तर घनता. धातूंची घनता ही उच्च असते. नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटी. देन मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. याच्यामध्ये द्रवणांक आणि उत्कलनांक. मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉईंट अँड हाय बॉइलिंग पॉईंट. त्यांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसे असतात? हाय असतात, जास्त असतात. नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग पॉईंट, लो बॉइलिंग पॉईंट. ह्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात. देन नेक्स्ट प्रॉपर्टी सोनोरिटी. मेटल्स आर सोनोरस. म्हणजे काय बघा, तर धातू ठोकले असतात, धातूवरती आघात केले असतात, दे कॅन प्रोड्यूस साऊंड. आपण घंटा बघतो, आपण देवळामध्ये असणारी घंटा वगैरे, घंटावरती आघात केला असता त्यातून विशिष्ट अशी कंपनं बाहेर पडतात आणि ध्वनी निर्माण होतो. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड सोनोरस. म्हणजे धातूमधून दे प्रोड्यूस साऊंड, त्यातून ध्वनी निर्माण होऊ शकतो. हे सगळे मेटल्समध्ये ही प्रॉपर्टी आपल्याला दिसून येत असते. नॉन मेटल दे डू नॉट सोनोरस. नॉन मेटलमध्ये ही सोनोरस प्रॉपर्टी जी आहे ही प्रॉपर्टी दिसून येत नाही. हे झाले फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. 3 पद्धतीनं प्रश्न विचारला जाईल. राईट द डिफरन्स बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. सोपे सोपे ह्यातले डिफरन्स लिहा. हे जे आहे व्हिडिओ स्टॉप करून मी जसं लिहिलेलं आहे लिहून घ्या आणि तुमच्या ओन वर्ड्समध्ये डिफरन्स लिहा. हा पुस्तकातल्यापेक्षा अवघड जाईल पुस्तकातलं. आणि किंवा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकेल, राईट ओनली फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. फक्त मेटलचे फिजिकल प्रॉपर्टीज लिहा. 2 मार्काला असेल तर 2, 3ला असेल तर 3, 4ला असेल तर 4 प्रॉपर्टीज लिहा. किंवा राईट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स असंही विचारलं जाईल. नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत यासुद्धा विचारल्या जाऊ शकतील. यानंतर येतं केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज पण सोप्या आहेत, परंतु याच्यावरती काही जास्त प्रश्न नसणार आहेत. केमिकल प्रॉपर्टीज बघा, मेटल्स जे आहेत, मेटलच्या अंगी जे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर मेटलचं बघितलं तर त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1, 2 और 3 इलेक्ट्रॉन्स असतात. बाह्यतम कक्षेमध्ये 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतात. सपोज आता 11 सोडियमचा किती 11 आहे, 11 ॲटॉमिक नंबर आहे. मग किती असणार आहे 2, 8, 1. बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आले 1 आले. 12 मॅग्नेशियम घेतला 2, 8 किती आले 2. बाह्यतम कक्षेमध्ये 2. म्हणजे असे 1, 2, 3 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असतात मेटलमध्ये. पण नॉन मेटलमध्ये बाह्यतम कक्षेत कसे असतात 5, 6, 7 असे असतात. जर एक्झाम्पल नायट्रोजन घेतलं 7 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजे 2 आणि 5 असणार. अशा पद्धतीनं बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन असतात याच्यामध्ये. देन फॉर्मेशन ऑफ आयन. याच्यामध्ये धातूंच्या अंगी इलेक्ट्रॉन जे असतात हे इलेक्ट्रॉन देतात आणि त्यापासून निगेटिव्ह आयन तयार करतात, धन आयन तयार करतात. सपोज आता घेतलं सोडियम 281, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. मग बाह्यतम कक्षा ही इनकम्प्लीट असते.
अपूर्ण असते, त्यामुळे पूर्ण करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन देतो, दुसऱ्याला एक इलेक्ट्रॉन देतो आणि त्यातलं इलेक्ट्रॉन दिल्यामुळं इलेक्ट्रॉनवरती प्रभार ऋण असतो, त्यामुळे एक ऋण प्रभार कमी झाला आणि त्यामुळे इथं पॉझिटिव्ह आयन तयार झाला. त्यातून ऋण प्रभार कमी झाला म्हणून पॉझिटिव्ह आयन तयार झालं याच्यामध्ये. म्हणजे मेटल्समध्ये पॉझिटिव्ह आयन तयार होतात, नॉन मेटलमध्ये निगेटिव्ह आयन तयार होतात. नॉन मेटलमध्ये निगेटिव्ह आयन म्हणजे सपोज 287 जर क्लोरीनचं घेतलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हा काय करतो, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतो इलेक्ट्रॉन म्हणजे काय, निगेटिव्ह आयन, याचा निगेटिव्ह चार्ज वाढला कारण इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह असतो. मग एक निगेटिव्ह आयन घेतला, मग निगेटिव्ह आयन ह्याचा निगेटिव्ह चार्ज वाढला म्हणून आयन कोणता तयार झाला, निगेटिव्ह आयन तयार झाला याच्यामध्ये. म्हणून लक्षात ठेवायचं की मेटल्स फॉर्म पॉझिटिव्ह आयन, नॉन मेटल्स फॉर्म निगेटिव्ह आयन. देन रिॲक्शन विथ ऑक्सिजन, ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होऊन मेटलचे ऑक्साईड तयार होतात. मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर अँड दे रिॲक्ट विथ एन ॲसिड टू फॉर्म वॉटर अँड सॉल्ट. त्यानंतर याच्यामध्ये नॉन मेटल जे असतात, नॉन मेटलचे ऑक्साईड तयार, ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होऊन त्यांच्यापासून नॉन मेटलचे सुद्धा ऑक्साईड तयार होतात. देन रिॲक्शन विथ ॲसिड, आता ॲसिड बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर मोस्ट मेटल रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड अँड फॉर्म मेटल सॉल्ट, त्याच्यापासून मेटल सॉल्ट तयार होतात. हायड्रोजन गॅस तयार होतो याच्यापासून, ॲसिड बरोबर रिॲक्शन होऊन त्याच्यापासून हायड्रोजन गॅस जो आहे हा हायड्रोजन गॅस याच्यामधून तयार होत असतो. यानंतर याच्यामध्ये ॲसिड बरोबर नॉन मेटलची सुद्धा रिॲक्शन होते आणि तिथंसुद्धा त्यांचे सॉल्ट्स तयार होत असतात. त्यानंतर वॉटर बरोबर रिॲक्शन विथ वॉटर बरोबर रिॲक्शन होऊन काय तयार होतात, हायड्रॉक्साईड तयार होतात आणि हायड्रोजन गॅस तयार होतो मेटलमधून. नॉन मेटलमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं काय होतं तर त्याच्यापासून सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा याच्याबरोबर रिॲक्शन होऊ शकते. हे झाले केमिकल प्रॉपर्टीज इतके काय महत्त्वाचे नाही आहेत, तुम्हाला डीप हे 9वी 10वीला जास्त आहे, फक्त आता ह्यावर्षी फिजिकल प्रॉपर्टीज जास्त लक्षात ठेवायचे याचे. यानंतर आहे आता युजेस ऑफ मेटलचे यूज कुठं केले जातात, मेटलचा उपयोग कुठं केला जातो, तुम्ही सांगा बरं. मेटलचा यूज कुठं केला जातो तर जास्त करून युटेन्सिल्स, ॲल्युमिनियमची वगैरे भांडी असतात, भांडी बनवण्यासाठी केला जातो. मेटलचा वर्क आता कॉपर मेटल आहे, इलेक्ट्रिसिटीमध्ये केला जातो, म्हणजे विद्युत वहन क्रियेमध्ये केला जातो. सगळ्या वायरच्या जे असतात त्या वायर बनवलेले असतात, अशा पद्धतीने याचा यूज केला जातो. आता नॉन मेटलचे पण युजेस आणि मेटलचे पण युजेस. आणखी नॉन मेटल कुठं वापरले जातात तर क्लोरीन वगैरे हे वायू क्लोरिनेटेड वॉटर करण्यासाठी वापरले जातात. या पद्धतीने याचा उपयोग होऊ शकतो. यानंतर येतात नोबल मेटल्स म्हणजे राजधातू. याच्यामध्ये सोने, चांदी, प्लॅटिनम हे राजधातू आहेत. त्याचे युजेस काय आहेत, नोबल मेटलचे युजेस काय आहेत, त्याच्यामध्ये कशासाठी वापरले जातात तर गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम दे आर युज्ड ॲज ऑर्नामेंट्स, म्हणजेच कशासाठी तर अलंकार बनवण्यासाठी, दागिने बनवण्यासाठी केला जातो. सिल्वरचा उपयोग मेडिसिनमध्ये केला जातो, औषधामध्ये केला जातो. परत गोल्ड अँड सिल्वर दे आर युज्ड ॲज मेडल्स, म्हणजे पदके बनवण्यासाठी, ब्रांज मेडल, हे सिल्वर मेडल, गोल्ड मेडल जे आहेत हे मेडल पदके बनवण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये सोन्याचा, चांदीचा उपयोग केला जातो. याशिवाय प्लॅटिनम, पॅलेडियम ह्याचा कॅटलिस्ट म्हणून उपयोग केला जातो. यानंतर आहे प्युरिटी ऑफ मेटल्स, शुद्धता. याच्यामध्ये गोल्डची प्युरिटी जी आहे, जर आपण गोल्ड जर बघितलं, गोल्डला नोबल मेटल असं म्हटलं तर हे जे नोबल मेटल आहे यामध्ये गोल्ड 100% प्युअर जे आहे त्याला 24 कॅरेट गोल्ड असं म्हटलं तर 100%ला 100% प्युअर गोल्ड इज 24 कॅरेट गोल्ड अँड प्युअर गोल्ड इट इज सॉफ्ट. 24 कॅरेट जर घेतलं तर ते सॉफ्ट असतं. देअरफॉर गोल्ड ऑर्नामेंट्स प्रिपेअर्ड बाय प्युअर गोल्ड मेक
मे ब्रेक और बेंड ड्यू टू प्रेशर. आणि त्यामुळे असं जर 24 कॅरेटचं 100% जर बनवलं तर अशा बनवलेल्या जे दागिने जे असतात ते वाकू शकतात किंवा मोडू शकतात. आणि त्यासाठी काय केलं जातं, स्पेसिफिक अमाऊंट ऑफ कॉपर आणि सिल्वर त्यामध्ये ॲड केलं जातं आणि त्याची प्युरिटी जी आहे मग 22 कॅरेट गोल्ड असं म्हटलं जातं त्याला. टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स 22 कॅरेट गोल्ड इज युज्ड. ऑर्नामेंटसाठी 22 कॅरेट गोल्ड इज युज केलं जातं. इथं तुम्हाला तक्ता जो दिलेला आहे कॅरेट आणि पर्सेंटेज, 24 असेल तर 100%, 22 असेल तर 91.66, 18 75% इतकं गोल्ड ह्याच्यामध्ये असतं. यानंतर करोजन कशाला म्हटलं तर बघा, मेटल जे असतात, मेटलवरती एअरमध्ये असणाऱ्या गॅसेसची रिॲक्शन होते किंवा मॉइश्चरची रिॲक्शन होते आणि मेटलचे कंपाऊंड्स तयार होतात त्याच्यामध्ये. अँड देअरफॉर मेटल गेट्स अफेक्टेड बाय दिस प्रोसेस अँड दिस इज कॉल्ड करोजन. याला काय म्हटलं तर करोजन. उदाहरणार्थ लोखंड हवेत असंच जर ठेवलं तर लोखंड गंजतं म्हणतो आपण. गंजणे यालाच करोजन असं म्हटलं तर, क्षरण असं म्हटलं तर. का लोखंड गंजतं तर लोखंडाची हवेतील मॉइश्चरबरोबर रिॲक्शन होते आणि त्यापासून त्याचे ऑक्साईड्स तयार होतात. रेडिश कलर डिपॉझिट होतं त्याच्यामध्ये आयर्न बाय रिॲक्शन विथ ऑक्सिजन गॅस. आणि त्यामुळे हे धातू काय होतात मग वीक होतात. ग्रीनिश कलर डिपॉझिट इज फॉर्म ऑन कॉपर रिॲक्शन विथ कार्बन डायऑक्साईड. तांब्याची जी भांडी असतात ती सुद्धा हिरवट दिसतात बघा, त्याच्यावरती सुद्धा कार्बन डायऑक्साईडचा थर तयार होतो. किंवा चांदीचे जर वस्तू बघितल्या, चांदीच्या मूर्ती वगैरे बघितल्या तर काही दिवसांनी काळपट दिसतात. का काळपट दिसतात तर त्याच्यावर ब्लॅक कलर हायड्रोजन सल्फाईडचा थर तयार होतो. म्हणजे हवेमध्ये असणारा हायड्रोजन सल्फाईडबरोबर त्याची रिॲक्शन होत असते. मग टू प्रिव्हेंट करोजन होऊ नये म्हणून काय केलं जातं, मेटल्सवरती लेअर दिला जातो. कशाचा, ऑइलचा लेअर देतात, पेंटचा लेअर देतात, वॉर्निश, ग्रीस याचा लेअर दिला जातो. म्हणजे नॉन करोडिव्ह जे मेटल असतात, जे पदार्थ असतात त्याचा त्या मेटलवरती थर दिला जातो. किंवा प्लेटिंग केलं जातं, झिंक वगैरे धातूचं प्लेटिंग केलं जातं आणि त्यांचा ड्यू टू दिस प्रोसेस द कॉन्टॅक्ट ऑफ मेटल सरफेस विथ एअर इज लॉस्ट. हवेशी संपर्क जो आहे हा संपर्क काय होतो, कमी होतो आणि हे करोजन कॅन नॉट ऑकर. म्हणजे तिथं केमिकल रिॲक्शन होत नाही आणि करोजन होत नाही. यानंतर ॲलॉय आपण बघितलेलं ह्याच्या अगोदर, ब्रास किंवा ब्रांझ जे आहे. ॲलॉय कशाला म्हटलं तर होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more मेटल्स, 2 किंवा अधिक धातू जे आहेत किंवा अधातू असतील यांच्यापासून बनणारं जे मिक्सचर जे आहे याला ॲलॉय असं म्हटलं, संमिश्र असं म्हटलं तर. होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more मेटल्स और होमोजिनियस मिक्सचर ऑफ मेटल विथ नॉन मेटल. मेटलचं मिक्सचर असेल, मेटल नॉन मेटलचं मिक्सचर असेल. आता याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट्स, याच्यामध्ये एलिमेंट घालून हे ॲलॉय तयार केले जातात. एक्झाम्पल, स्टेनलेस स्टील कशापासून बनलेलं असतं, आपण भांडी घरामध्ये वापरतो ती कशापासून बनतात तर आयर्न विथ कार्बन, क्रोमियम आणि निकेल याच्यापासून बनलेले ॲलॉय म्हणजेच काय स्टेनलेस स्टील आहे. आयर्न, कार्बन आणि क्रोमियम, निकेल याच्यापासून हे ॲलॉय बनतं. देन ब्रांझ जे आहे हे ब्रांझ कॉपर आणि टीन याच्यापासून बनतं. कॉपर आणि टीन याच्यापासून ब्रांझ बनलं जातं. इथं फक्त ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची फक्त. स्टेनलेस स्टील कशापासून बनतं हे एवढं लक्षात ठेवा. आयर्न, कार्बन, क्रोमियम, निकेल. ॲलॉय ब्रांझ कशापासून बनतं, कॉपर, टीन बनतं. महत्त्वाचे पॉईंट्स बघा या धड्यातले. आता करोजन होऊ नये म्हणून काय केलं जातं तर त्याच्यावरती काय लेयर्स दिले जातात, ग्रीस, वॉर्निश, पेंट वगैरे दिलं जातं. त्यानंतर प्युरिटी ऑफ गोल्ड किती 100% असेल तर 24 कॅरेट असं म्हटलं जातं. देन युजेस ऑफ मेटल्स, नोबल मेटल्स, युजेस ऑफ नोबल मेटल्स बघायचे. यानंतर मगाशी सांगितलं की फिजिकल प्रॉपर्टीज, मेटलच्या आणि नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज एवढंच या धड्यामधलं करा. आणि युजेस ऑफ मेटल्सचे आणि नॉन मेटल्सचे युजेस, कशासाठी मेटल्स वापरले जातात. युजेस ऑफ मेटल्स करा फक्त, नॉन मेटल्सचे फक्त युजेस कशासाठी सांगितलं. मेटलचा यूज केला जातो तर
याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये केला जातो, विद्युत वहन करण्यासाठी केला जातो, किंवा धातू जे असतात धातूपासून भांडी बनवली जातात, ऑर्नामेंट्स म्हणजेच दागिने बनवले जातात, सोने चांदी याच्यापासून वगैरे. आणि परत घरामध्ये असणारी जी युटेन्सिल्स असतात ही भांडी बनवली जातात. इतर ठिकाणीसुद्धा म्हणजे औषधामध्ये सुद्धा चांदीसारख्या धातूचा उपयोग केला जातो, मेडल्स तयार करण्यासाठी उपयोग केला जातो आणि इलेक्ट्रिक अप्लायन्सेसमध्ये सुद्धा उपयोग केला जातो.